रामकृष्ण हरी. आज आपण ज्ञानेश्वरीमधील अध्याय पहिला यामधील 1 ते 20 ओवींचे वाचन व त्याचा मराठी अनुवाद बघणार आहोत. तर सुरू करूयात. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की सर्वांचे मूळ असणाऱ्या ओंकार स्वरूपा परमेश्वरा, ज्याचे संपूर्ण स्वरूप आणि ज्ञान आकलन होण्यासाठी वेदच प्रमाण आहेत, अशा तुला मी नमस्कार करीतो. जीवात्म्याला केवळ स्वानुभवानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते, अशा सर्व व्यापक आत्मरूपी ओंकाराचा जय जयकार असो. त्यानंतर दुसऱ्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. याचा मराठी अर्थ असा आहे की देवा सकलांच्या ठाई अर्थग्रहण शक्तीला प्रकाशित करणारा प्रकाश तूच आहेस, असे निवृत्तीचे नम्र सेवक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते लक्षपूर्वक ऐकावे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात की हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. याचा मराठी अर्थ असा आहे की सर्व वेद वाङ्मय हीच उत्तम वेशधारी सुंदर गणपतीची मूर्ती आहे. त्याचे सुडोल आकारादी मंत्र वर्णरूपी शरीर निर्दोषपणे झळाळत आहे. त्यानंतर चौथ्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. याचा मराठी अर्थ असा आहे की मनवादी स्मृती गणेशाच्या विविध अवयवांच्या माध्यमातून स्वाभाविक हावभाव प्रदर्शित करतात. स्मृतीतील अर्थसौंदर्याची ढब म्हणजे लावण्याची जणू साठवणच आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पाचव्या ओवीमध्ये म्हणतात की अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमय रत्नांची. याचा मराठी अर्थ असा आहे की 18 पुराणे हीच गणेश मूर्तीवरील रत्नजडित भूषणे असून छंदमय पद्यरचना ही त्यातील तत्वसिद्धांत रत्नांची कोंदणे झाली आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 6व्या ओवीमध्ये म्हणतात की पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेत साहित्यवाने सपूर उजाळाचे. याचा मराठी अर्थ असा आहे की लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हेच गणेशाचे विविधरंगी वस्त्र असून साहित्यातील शब्द आणि अर्थालंकार हे या वस्त्राचे दर्जेदार चकाकणारे तलम पोत आहे. त्यानंतर 7व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणजुनती शुद्र घंटिका अर्थध्वनी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की पहा, काव्य नाटकाविषयी कौतुक बुद्धीने विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असून अर्थरूपाने ऋणझुनत आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 8व्या ओवीमध्ये म्हणत आहेत की नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. याचा मराठी अर्थ असा आहे की त्यातील तत्वसिद्धांताची सखोलपणाने पाहणी केली तर उचित पदाची अनमोल रत्ने दृष्टीस पडतात. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 9व्या ओवीमध्ये म्हणतात की तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे
झळकती पल्लव सडका. याचा मराठी अर्थ असा आहे की व्यासाधिक कवीची प्रतिभा हीच गणेशाच्या कटीचे वस्त्र म्हणून शोभत असून त्या प्रतिभेची सरलता पदराच्या सोग्याला असलेल्या मौखिक मालेप्रमाणे झळाळत आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 10व्या ओळीमध्ये म्हणतात की देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. याचा मराठी अर्थ असा आहे की आणि ज्या निरनिराळ्या तत्व संप्रदायांना षडदर्शने म्हणतात तेच या गणराजाचे 6 हात आहेत. या 6 हातात धारण केलेली आयुधे स्वाभाविकपणे त्यांच्यातील परस्पर भेदामुळे विसंवादी अशी आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 11व्या ओळीमध्ये म्हणतात की तरी तर्कू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. याचा मराठी अर्थ असा आहे की तर्कशास्त्र हे गणेशाच्या हातातील परशू आहे. न्यायदर्शन हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे. तर वेदांत हा ब्रह्म रसभरीत मधुर मोदक गणेशाच्या हाती मिरवत आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 12व्या ओळीमध्ये म्हणतात की एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वर्तिकांचा. या ओळीचा मराठी अर्थ असा आहे की वेद प्रमाणवादी वार्तिकाच्या अभिप्रायानुसार बौद्धमत हे शून्यमत असल्याने ते स्वभावतच खंडित आहे. याचे रूपक म्हणून एक तुटलेला दात गणेशाच्या एका हातात आहे. त्यानंतर 13व्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. याचा मराठी अर्थ असा होतो की याच मार्गाने वर्णन करत राहिले तर सहजपणाने गणेशाचा निरीक्षर सांख्यांचा सत्कार वादरूपी वरदहस्त असून धर्मप्रतिष्ठा म्हणजे गणेशाचा अभयकर आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 14व्या ओळीमध्ये म्हणतात की देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. याचा मराठी अर्थ असा होतो की पहा अत्यंत निर्मल योग्य अयोग्य असा विवेकपूर्ण विचार हाच या गणेशाचा ब्रह्मसुखाच्या शुद्ध परमानंदाची प्राप्ती करून देणारा सरळ शुडादंड आहे. यानंतर ज्ञानेश्वर महाराज 15व्या ओळीमध्ये म्हणतात की तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेशनु विघ्नराजू. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की या संदर्भात परस्परांतील संवाद हाच गणपतीच्या मुखातील दात असून निपक्षता ही त्या दातांची शुभ्रता आहे. अंतस्फूर्ती ज्ञान हेच ज्याचे बारीक डोळे आहेत असा हा देव सर्व विघ्नांना दूर करणारा आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज 16व्या ओळीमध्ये म्हणतात की मज अवगमनलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदा मृतमुनी अली सेवेती. याचा मराठी अर्थ असा आहे की धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा हे गणेशाचे 2 कान असून त्यावर सतत चिंतन श्रवणाचे मधुर गुंजन करणारे मुनिरूपी भ्रमर गणपतीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या ज्ञानमदरूप अमृताचे सेवन करतात असे मला वाटते. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज
आपल्या 17व्या ओवीमध्ये म्हणतात की प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसे पण एकवटत इभमस्तकावरी. याचा मराठी अर्थ असा आहे की श्रुती स्मृती वेद पुराणे यातील तत्वार्थरूप पोळ्यांच्या आभूषणांनी तेजस्वी दिसणारी द्वैत अद्वैत ही 2 गंडस्थले आहेत. ती वादविवादामध्ये समान शक्तीची असल्यामुळे गणेशाच्या गंडस्थळी सुद्धा परस्परांना खेटून एकत्र राहिली आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्या 18व्या ओवीमध्ये म्हणतात की उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की उत्तम ज्ञान मकरंद रूपी देण्यात उदार असलेली 10 उपनिषदे हीच सुगंधी फुले असून ती गणेशाच्या मुकुटावर अधिक शोभा देतात. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्या 19व्या ओवीमध्ये म्हणतात की अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. याचा मराठी अर्थ असा होतो की ओंकारातील पहिली अकार मात्रा गणेशाचे 2 पाय, दुसरी उकार मात्रा मोठे पोट व तिसरी मकार मात्रा मोठे वाटोळे मस्तक आहे. यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्या 20व्या ओवीमध्ये म्हणतात की हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. याचा मराठी अर्थ असा होतो की अकार उकार मकार या 3 मात्रा एकत्र मिळाल्या असता जो ओंकार आकार होतो. यामध्ये सर्व साहित्य विश्व सामावते. म्हणून सद्गुरु कृपेमुळे त्या संपूर्ण जगाच्या आदिबीजाला मी पुनच्च नमस्कार करतो. अशा प्रकारे आपण आज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 1 ते 20 ओव्या पाहिल्या आहेत. रामकृष्ण हरी.